अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती भोकरमध्ये. आणि केवळ अशोक चव्हाणच नाही, अशोक चव्हाण यांच्या सोबतच मी नांदेडमध्ये पहिल्यांदा बघितलं ज्यावेळेला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर तिथे प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, हेमंत पाटील शिवसेनेमध्येच होते. तर अशोक चव्हाण यांच्या विरोधात जे सगळे लोक होते ते महायुती म्हणून एकत्र आलेले होते. भोकर मला वाटतं नांदेडमध्ये संजय शिरसाट, गुलाबराव पाटील यांनी सभा घेतल्या आणि त्यांनी यथेच्छ टीका केली अशोक चव्हाणांवरती. त्यामुळं हा सामना महायुतीमध्ये होता, पण तरी सुद्धा त्याला अशोक चव्हाण विरुद्ध सगळे अशा प्रकारच्या वादाची किनार होती. कोण कुठे विजय झाले त्याचा राऊंड घेऊया. दादांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत, 3 ठिकाणी नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले. मराठवाडा जनहित पार्टीची स्थानिक आघाडी असते तिथे 2 नगराध्यक्ष निवडून आले, काँग्रेसला 2, भाजपला 3 आणि शिंदेच्या शिवसेनेला 1 नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. आता जर आपण बघितलं दादांची राष्ट्रवादी कुठे कुठे जिंकली आहे तर लोह्यामध्ये तिथं दादांची राष्ट्रवादी जिंकलेली आहे. इंटरेस्टिंगली म्हणजे दादांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे शरद पवार. लोह्यामध्ये ते विजय झालेत. लोह्याची इंटरेस्टिंगली लढत यासाठी होती की भारतीय जनता पक्षानं एकाच घरामध्ये 6 जणांना उमेदवारी दिलेली होती. 6 जणांना उमेदवारी दिली होती. जवळपास तिथे त्या 6 जणांना तिथे यश त्या पद्धतीनं संपादित करता आलेलं आहे. त्या 6 जणांमध्ये आम्ही त्यांना बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता लोह्यामध्ये की तुम्ही मुलाखत देणार का, पण त्यांनी शेवटी हो सांगितलं, पण शेवटी त्यांनी बोलायला नकार दिला कारण त्यांना माहिती आहे की ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. आणि उमरीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या शकुंतला उदिराज या निवडून आलेल्या आहेत. देगलूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे विजय माला ढेकाळे यांचा विजय झालेला आहे. आता मराठवाडा जनहित पार्टी जी आहे स्थानिक लेवलला नांदेड जिल्ह्यामध्ये कुठे होती तर धर्माबाद आणि बिलोलीमध्ये होते. तिथं त्यांचे सविता बोलमवाड या विजय झालेल्या आहेत. हा आंध्र प्रदेश तेलंगणाचा बॉर्डरचा भाग आहे. सीमेवरती तिथे स्थानिक पक्षांनी आघाडी केली होती आणि बिलोलीमध्ये संतोष कुलकर्णी यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर काँग्रेस कुठे जिंकली आहे नांदेडमध्ये तर हिमायतनगर आणि कंधारमध्ये काँग्रेस जिंकलेले आहे. हिमायतनगरमध्ये काँग्रेसचे शेख रफीक यांचा विजय झाला आहे आणि कंधारमध्ये काँग्रेसचे शहाजी नलगे यांचा विजय झाला आहे. आणि शिंदेच्या शिवसेनेला मुखेड या एकमेव नगर परिषदवरती विजय संपादित करता आला आहे. विजया देबडवार यांचं त्यांचं नाव आहे ज्या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाला कुंडलवाडी नगर परिषद जी आहे तिथे प्रेरणा कोटलवार ह्या विजय झालेल्या आहेत. आणि भोकरमध्ये भगवान दळवे यांचा विजय झालेला आहे जे की भोकर हा अशोक चव्हाण यांचं होम ग्राउंड आहे. त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या तिथल्या स्थानिक श्रीजया चव्हाण या तिथून आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील अमिता चव्हाण या एकीकडे तिथून आमदार राहिलेल्या आहेत. आणि मुदखेडमध्ये विश्रांती कदम या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि किनवट नगरपालिकेचं जे अध्यक्ष आहे ते शिवसेना युबीटी या पक्षाला तिथे राखता आलेला आहे. सुजाता एडलवार त्यांचं नाव आहे, त्या तिथून जिंकून आले आहेत. आणि हदगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार रोहिणी वानखेडे या जिंकून आलेल्या आहेत. तो अशोक चव्हाण यांच्याशी देखील नांदेडच्या प्रचारामध्ये असताना बोललेला होताच. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि त्यांचे पूर्वीचेच सहकारी म्हणता येतील ते प्रतापराव पाटील चिखलीकर ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. एकीकडे ते नांदेडचे खासदार राहिलेले होते. त्यांचा या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये त्यांचा पराभव झाला. त्या पराभवानंतर ते अजित पवारांकडे गेले. तिथे जर निवडणुकीचं वातावरण बघितलं एकेकाळी नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण दोन्ही माजी मुख्यमंत्री. आता अशोक चव्हाणचे भारतीय जनता पक्षात गेले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचं कुठंतरी तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज तर होते पण भारतीय जनता पक्षाचे जे पूर्वीपासूनचे कार्यकर्ते ते देखील नाराज होते. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तुला अशोक चव्हाण यांच्यावरती नागरिक नाराज आहेत असं दिसत होतं का प्रचारात? अशोक चव्हाणांना या निवडणुकीत 2 पातळ्यांवरती लढावं लागत होतं. एक त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा सामना करावा लागत होता आणि दुसरीकडे भोकरकडे सुद्धा लक्ष द्यावं लागत होतं. म्हणजे असं एरवी होत नाही. अशोक चव्हाण हे भोकर सोडून राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचार करतात, मग ते कुठल्याही पक्षामध्ये असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल. पण अशोक चव्हाण यांनी तळ ठोकलेला होता. मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेस अशोक चव्हाण पंचायत समितीमध्ये होते, त्या तिथल्या व्यापाऱ्यांसोबत ते बैठका करत होते आणि एक प्रकारे मंडीतून आम्हाला तिथे जावं लागलं आणि अशोक चव्हाण आम्हाला भेटले. त्यावेळेला ते लोकांसोबत डोर टू डोर प्रचार करत होते. हे चुकीचं आहे का? तर हे मोठ्या नेत्याचं लक्षण आहे. आणि मोठा नेता हा कायम कार्यकर्त्यांसोबत जनतेसोबत संपर्क ठेवत असतो. पण अशोक चव्हाण यांच्या विरोधात भोकरमध्ये राजकीय काही सामाजिक समीकरण थोडंसं बिघडल्याचं मला जाणवत होतं. लोक एक प्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया देत होते. अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की अशोकरावांना लक्षात येत नाही की आता त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा कुठं चाललेला आहे, कारण त्यांच्या आजूबाजूला ज्या लोकांची जाळं तयार झालेलं आहे ते लोकांना अशोक चव्हाणांपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणूनच अशोक चव्हाण कदाचित त्यांच्याही लक्षात आलं असावं म्हणून ते लोकांपर्यंत जात होते. व्यापारी असतील, छोटे मोठे कामगार असतील
किंवा शेतकरी असतील किंवा त्यांचे समर्थक जे जुने असतील, मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुम्हाला मानणारा एक मोठा वर्ग तुम्हाला सोडून गेला, मग तुम्ही त्यांना परत कसं आणणार? तर त्यांनी काही प्रमाणात मान्य सुद्धा केलं की हो, माझ्याकडून काही मतदार गेले असतील, पण त्यांना मी पुन्हा आणण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे अशोक चव्हाणांनी ही निवडणूक काय आपण ज्याला म्हणूयात जनरली घेतलेली नव्हती, त्यांनी सिरियसली सुद्धा घेतलेली होती. याचं कारण त्यांच्या कन्या तिथून आमदार आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भोकरचं एक विशेष महत्व आहे, म्हणून त्यांना ती निवडणूक जिंकणं सुद्धा गरजेचं होतं. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर चक्रव्यूहात मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं होतं. याचं कारण मी मगाशी जो उल्लेख केला की संजय शिरसाट, गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या काही लोकांनी हिमायतनगरमध्ये सभा घेतली. हिमायतनगरबद्दल सुद्धा आपण बोलू. अत्यंत इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे. तिथून पुढे तेलंगणा, मला वाटतं आंध्र का तेलंगणा सुरू होतं आणि इथे सभा झाली आणि इथे संजय शिरसाटांनी त्यांच्यावरती आरोप केले की अशोक चव्हाण नोटा खातात का, अशा प्रकारचा आरोप केलेला होता. त्यामुळे अशोक चव्हाणांना भोकर आणि सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांना सुद्धा तोंड द्यावं लागत होतं. आणि ती काय पक्ष नव्हता तिथे, प्रतापराव चिखलीकर जे त्यांच्या विरोधात कट्टर राजकीय विरोधक मानले जातात, हेमंत पाटील जे हिंगोलीचे माजी खासदार आहेत पण ज्यांचा मूळ जिल्हा नांदेड आहे, त्यामुळे अशा लोकांना सुद्धा सामना अशोक चव्हाणांना करावा लागत होता. आणि सोबतच त्यांना अशोक चव्हाणांना जिल्ह्यातल्या इतर जागांवरती सुद्धा लक्ष ठेवायचं होतं. त्यामुळं हिमायतनगरमध्ये सुद्धा बाबूराव कदम कोळीकर तिथे शिवसेनेचे आमदार आहेत, अर्थात ती जागा त्यांच्याकडून गेलेली आहे, काँग्रेस तिथे जिंकलेली आहे. पण 50-50 ही मला वाटतं नांदेडची लढत आहे अशोक चव्हाण यांच्यासाठी सुद्धा आणि शिवसेना याच्यासाठी सुद्धा. जो अशोक चव्हाण यांचा केडर आहे किंवा त्यांचा जो ओहरा आहे, त्यांचा जो प्रभाव आहे, त्या प्रभाव क्षेत्रामध्ये एक प्रकारे शिरकाव करण्याचा प्रयत्न यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दूर राहून केलेला होता. एकत्र न येता अशोक चव्हाणांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी त्यांचा गड राखलेला दिसतोय.